इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये होणारी चर्चा बारगळण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये असणारा विश्वासाचा अभाव. आतापर्यंतचा इतिहास पाहता डोनाल्ड ट्रम्प यांनी 2015 मध्ये केलेल्या न्यूक्लिअर डील मधून 2018 मध्ये तडकाफडकी बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. याच डोनाल्ड ट्रम्पनी जून 2025 मध्ये इराणमध्ये 12 दिवसाचं युद्ध केलं आणि त्याच्या 9 महिन्यांच्या आतच पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला. याच डोनाल्ड ट्रम्पनी जिनिव्हा टॉक्स मध्ये इराणशी चर्चा सुरू असतानाच 1 दिवसाच्या अंतरानच इराणमध्ये 28 फेब्रुवारी 2026 ला हल्ला केला. म्हणजेच एकूणच डोनाल्ड ट्रम्प हे विश्वासघातकी आहे अशा प्रकारचा समज हा इराणच्या जनतेमध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने विश्वासाचा अभाव असल्यामुळे खरोखरच इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा होणार का आणि चर्चा जर झालीच तर यातून खरोखरच काही निष्पन्न होणार का याविषयी मोठी शंका आहे. दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एका बाजूला अमेरिकेनं इराणशी 2 आठवड्यांची शस्त्रसंधी केली, पण दुसऱ्या बाजूला प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून म्हणजेच एक प्रकारे छुपा पाठिंबा इस्रायलला देऊन इस्रायलच्या माध्यमातून इराण समर्थित लेबनन मधल्या हिजबुल्लावर जोरदार हल्ले करण्याचा एक प्रकारे प्रयत्न अमेरिकेनं केलेला आहे आणि त्यामध्ये 250हून अधिक लेबनन मधले नागरिक त्याचबरोबर हिजबुल्लाशी संबंधित अतिरेकी ठार मारलेले आहेत. असा इस्रायलकडून हल्ले करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चालूच असणार. म्हणजे एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प दाखवतायत की आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणशी युद्धबंदी करतोय, तर दुसऱ्या बाजूला हेच डोनाल्ड ट्रम्प त्यांचं मित्र राष्ट्र इस्रायलला एक प्रकारे सपोर्ट देऊन इस्रायलच्या मार्फत इराणच्या मर्मस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अमेरिकेनं दिलेली 15 पॉइंट डील आणि दुसऱ्या बाजूला इराणनं दिलेली 10 पॉइंट डील यांचा विश्लेषण केलं, याचा अभ्यास केला तर त्यातले कमीत कमी 5 मुद्दे आहेत जे एकमेकाला विरोधाभास करणारे आहेत आणि अशा प्रकारचे कॉन्ट्रास्टिंग व्ह्यू असल्यामुळेच खरोखरच इस्लामाबादमध्ये चर्चा जरी झाली तरी यातून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून वर करणी दाखवण्यासाठी हा या संघर्षामधला स्वल्प विराम आहे, पण हा पूर्ण विरामामध्ये कन्वर्ट होणार नाही आणि खरोखरच 14 दिवस तरी ही शस्त्रसंधी पुरेल की नाही याविषयी सुद्धा आज घडीला खऱ्या अर्थानं शंका उत्पन्न होतीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.